नमस्कार. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात चांगलंच पेटलेलं आपल्याला पाहायला मिळाले. या प्रकरणामध्ये विरोधक आणि सत्ताधारी आमदार यांनी एकत्र येत प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप झालेला वाल्मिक कराडसह धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. प्रामुख्याने हे प्रकरण जेव्हापासून समोर आलं तेव्हापासून भाजप आमदार सुरेश धस यांनी सातत्याने आक्रमकपणे या प्रकरणावरती भूमिका घेतली व त्यासोबत या प्रकरणावरती ते सातत्याने प्रकाश टाकत राहिले आणि जेव्हापासून हे प्रकरण समोर आलं तेव्हापासून ते अतिशय आक्रमकपणे धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. वाल्मिक कराडचा आका जो आहे धनंजय मुंडे असा आरोप त्यांनी केला आणि त्यासोबत ते म्हणत लागले की वाल्मिक कराडला पाठीशी घालण्याचं काम जे आहे धनंजय मुंडे यांनी केलं, त्यामुळे बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असे एक ना अनेक आरोप सुरेश धस यांच्याकडनं धनंजय मुंडे यांच्यावरती गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. परंतु त्यांनी केलेल्या अनेक आरोपांबद्दल जे आहे धनंजय मुंडे यांच्यासमोर प्रश्न केलेले असताना किंवा त्यांना माहीत असताना देखील ते एकदा देखील सुरेश धस यांच्यावरती व्यक्त झाले नाही किंवा त्यांनी एकदाही त्यांना पलटवार करण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु आता धनंजय मुंडे यांनी अखेरकार त्यांचं मौन सोडलं आहे आणि ते आक्रमकपणे त्या ठिकाणी जे सुरेश धस यांना सूचक इशारा देश त्यांनी जे एका शब्दात त्यांना गार करण्याचा प्रयत्न केलाय. तर नेमकं ते काय म्हणाले तर आपण पाहणार आहोत. आज शिर्डीमध्ये माध्यमांशी बोलत असताना संवाद साधत असताना धनंजय मुंडे यांनी थेट फक्त चार वक्तव्य त्या ठिकाणी केले, चार शब्द त्या ठिकाणी ते उच्चारले. ते म्हणाले की मैं आईना हूं, सिर्फ आईना दिखाऊंगा अशा शब्दामध्ये त्यांनी सूचक इशारा जो आहे थेट सुरेश धस यांना दिला आहे. त्यासोबत त्यांनी या ठिकाणी जे आहे त्यांना बोलण्यात आलं की तुमच्या राजीनाम्याची मागणी या ठिकाणी होत आहे. तर त्यावरती बोलत असताना ते म्हणाले की लोक जे आहेत मला फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासोबत ते म्हणाले की बीड जिल्ह्याची जबाबदारी आता अजितदादांवरती आली आहे. परंतु या लोकांमुळे जे आहे बीड नाही तर अख्खा मराठवाडा जो आहे याचा सामाजिक सलोखा बिघडला आहे आणि बीड जिल्ह्यातील आमचे सरपंच असणारे देशमुख यांची हत्या जी झाली, निर्गुणपणे जी हत्या झाली त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही आणि ज्यांनी कोणी हे कृत्य केले किंवा जे कोणी या प्रकरणात आरोपी असतील त्यांना फाशीवर लटकवलं गेलं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे धनंजय मुंडे यांनी केलं. त्यासोबत ते म्हणाले की या लोकांमुळे जे आहे मीडियामधील देखील आता वावटळ उठले आणि त्या ठिकाणी बीडचा बिहार झाला आहे असं वक्तव्य जे आहे केली जात आहे. परंतु आपल्या या ठिकाणी जे आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग परळीत आहे आणि याला बदनाम करण्याचं काम या लोकांनी करू नये अशा प्रकारचं आव्हान जे आहे धनंजय मुंडे यांनी केलंय. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.